विद्यार्थी मित्रांनो, आपण चिटणीसाची कार्यपद्धती ह्या विषयातील प्रकरण नंबर 4चा अभ्यास करत आहोत. त्यामधील आपण उपघटक पाहत आहोत. फरक, घटनापत्रक आणि नियमावली. मागील व्हिडिओमध्ये आपण माहितीपत्रकाचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण घटनापत्रक आणि नियमावली यांच्यातील काय फरक आहे त्याचा अभ्यास करूया. यामध्ये पहा, एकूण 4 कॉलम दिलेले आहे. पहिला कॉलम आहे अनुक्रमांक, दुसरा आहे फरकाचे मुद्दे, तिसरा आहे घटनापत्रक आणि चौथा कॉलम आहे नियमावली. तर घटनापत्रक आणि नियमावली यातील पहिला मुद्दा आहे अर्थ. अर्थामध्ये पहा, हा असा दस्तऐवज आहे की ज्यामध्ये घटनापत्रक हा असा दस्तऐवज आहे की ज्यामध्ये कंपनीची ध्येय व उद्दिष्टे नमूद केलेली असतात. कंपनीचं ध्येय काय आहे, कंपनीची स्थापना कशासाठी झालेली आहे, याचं कंपनीचं ध्येय काय आहे व त्याची उद्दिष्टे काय आहेत हे घटनापत्रकामध्ये नमूद केलेले असतात. तर नियमावलीमध्ये कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम व तरतुदी नमूद केलेले असतात. कंपनीचे जे काही अंतर्गत व्यवस्थापन आहे, कंपनीमध्ये जे कामकाज केलं जाणार आहे त्यासाठी जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाची नियम व तरतुदी ह्या नमूद केलेल्या असतात. 2 नंबरचा मुद्दा आहे दर्जा. तर घटनापत्रकाचा दर्जा काय आहे, तर हा मूलभूत किंवा प्राथमिक दस्तऐवज आहे. घटनापत्रक हे काय आहे, एक प्राथमिक दस्तऐवज आहे. म्हणजे कंपनीच्या स्थापनेसंबंधित सर्वात प्रथमचं जे दस्तऐवज आहे तर ते आहे घटनापत्रक. तर नियमावलीमध्ये हा दुय्यम स्वरूपाचा व घटनापत्रकास पूरक दस्तऐवज आहे. नियमावली हा दुय्यम स्वरूपाचा दस्तऐवज आहे. प्राथमिक दस्तऐवज घटनापत्रक आहे, तर दुय्यम दस्तऐवज हा नियमावली आहे. 3 नंबरचा मुद्दा आहे व्याप्ती. कंपनी कार्यकक्षेच्या बाहेरील कृती करू शकत नाही. कामकाजाची कार्यकक्षा निश्चित केलेली असते. घटनापत्रकामध्ये जी कामकाजाची कक्षा आहे, काय कामकाज करायचं आहे याची कक्षा ही निश्चित केलेली असते आणि कंपनी कार्यकक्षेच्या बाहेरील कृती करू शकत नाही. घटनापत्रक हे कंपनी कार्यकक्षेबाहेरची कृती करू शकत नाही. तर नियमावलीमध्ये पहा, नियमावलीची व्याप्ती काय आहे, कंपनी नियमावलीने ठरवून दिलेल्या मर्यादेच्या बाहेरील कृती करू शकते. फक्त ती कृती घटनापत्रकाच्या चौकटीत असावी. नियमावलीमध्ये सुद्धा जी कृती केली जाईल ही कृती घटनापत्रकाच्या चौकटीतील असावी आणि मर्यादेच्या बाहेरील म्हणजे जे काही नियमावलीने ठरवून दिलेले आहे त्या मर्यादेच्या बाहेर कृती केली जाऊ शकते नियमावलीमध्ये. तर घटनापत्रकामध्ये कार्यकक्षेच्या बाहेरील कृती केली जात नाही आणि नियमावलीमध्ये ठरवून दिलेल्या मर्यादेच्या बाहेरील कृती करू शकते, पण ती घटनापत्रकाच्या चौकटीत असावी. 4 नंबरचा मुद्दा आहे घटक. घटनापत्रकात कंपनी काय करू शकते व काय करू शकत नाही हे नमूद केलेले असते. यामध्ये कंपनीचं नाव असतं, नोंदणीकृत पत्ता असतो, भांडवलाची रचना असते, भांडवल असते, उद्दिष्टे असतात, जबाबदारी इत्यादी ज्या बाबी आहेत ते समाविष्ट असतात. हे जे आपण एकूण 6 कलम पाहिलेले आहेत ते 6 कलम हे घटनापत्रकामध्ये नमूद केलेले असतात. त्यात कंपनीचे नाव असते, कंपनीचा पत्ता असतो, भांडवल असते, रचना असते, उद्दिष्टे आणि जबाबदारी हे नमूद समाविष्ट असते घटनापत्रकात. तर नियमावलीमध्ये कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम असतात. यामध्ये प्रतिभूतीच्या वाटपासंबंधीचे नियम, संचालक, अंकेक्षक अधिकारी याचे अधिकार व जबाबदारी, विसर्जनाची प्रक्रिया इत्यादी बाबी ह्या समाविष्ट असतात नियमावलीमध्ये. 5 नंबरचा मुद्दा आहे कंपनीशी नाते. यामध्ये घटनापत्रकामध्ये कंपनी व बाहेरील जग यांचे संबंध निश्चित होतात. तर नियमावलीद्वारे कंपनी व सभासद व सभासद यांचे संबंध निश्चित होतात. घटनापत्रकामध्ये काय होतं, कंपनी आणि बाहेरील जग
यांच्याशी संबंध येतो. तर नियमावलीमध्ये फक्त कंपनी व सभासद जे काही नियम असतात ते नियम कंपनी व सभासदापर्यंत असतात आणि सभासद व सभासद यांचे संबंध हे निश्चित होतात. तर घटनापत्रकामध्ये बाहेरील जग जे आहे यांच्याशी संबंध येत असतो, त्यामुळे त्यांचे संबंध निश्चित होतात. तर 6 नंबरचा मुद्दा आहे विरुद्धता, विसंगती. घटनापत्रकामध्ये अशी कोणतीही बाब नसावी जी कंपनी कायदा किंवा इतर कोणत्याही कायद्याविरुद्ध आहे. घटनापत्रकामध्ये अशी कोणतीच बाब नसावी की ज्यामुळे कोणत्याही कायद्याविरुद्ध ती असू शकते किंवा कायद्याविरुद्ध जाण्याची असावी, अशी कोणतीही बाब ही घटनापत्रकामध्ये नसावी. जी कंपनी व कायदा किंवा इतर कोणत्याही कायद्याविरुद्ध आहे अशी कोणतीही घटना किंवा कोणतीही बाब ही घटनापत्रकामध्ये नसावी. तर नियमावलीमध्ये अशी कोणतीही बाब नसावी जी कंपनी कायदा तसेच घटनापत्रकाशी विसंगत आहे. घटनापत्रकाशी विसंगत व कंपनी कायद्याशी विसंगत असेल अशी कोणतीही बाब ही नियमावलीमध्ये नसावी. तर शेवटचा मुद्दा आहे 7 नंबर, बदल. घटनापत्रकामध्ये बदल करणे ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. सपोज काही कारणास्तव घटनापत्रकामध्ये जर बदल करावयाचा असेल तर तो बदल करणे खूप कठीण असते, कारण की ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते आणि यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते. तर नियमावलीमध्ये बदल हा सहजपणे करता येतो, कारण की जे काही कंपनीचे नियम आहेत ते कंपनी व सभासद यांच्यापुरते मर्यादित असतात, म्हणून नियमावलीमध्ये बदल करणे सोपे असते. परंतु त्यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव आवश्यक असतो. जी कंपनीची सर्वसाधारण सभा आहे त्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठरावाची आवश्यकता असते, तरच नियमावलीमध्ये बदल करता येतो. परंतु घटनापत्रकामध्ये बदल करणे कठीण असते आणि खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असते, त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी असते. तर नियमावलीमध्ये बदल करणे अतिशय सोपे असते, कारण की कंपनीची सर्वसाधारण सभा बोलवली तर त्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत केला जातो आणि कंपनीच्या नियमावलीमध्ये बदल करता येतो. परंतु घटनापत्रकामध्ये बदल केला जात नाही आणि करायचा असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी घेणे आवश्यक असते. अशा प्रकारे कंपनीमध्ये घटनापत्रक व नियमावली आहे आणि यामध्ये घटनापत्रक व नियमावली यातील फरक स्पष्ट केलेला आहे. एकूण फरक स्पष्ट करायचे 7 मुद्दे आहेत आणि अशा प्रकारे हे फरक स्पष्ट करा आहे.